नमस्कार प्रेक्षक हो. आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मोठा मुहूर्त गुढीपाडवा. तुम्हा सगळ्यांना आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आजच्या दिवसाला आम्ही एक आगळा-वेगळा विषय घेऊन तुमच्याकडे आलो आहे, दैनंदिन जीवन आणि पंचांग. कारण चैत्र महिना सुरू होतो, मराठी महिने सुरू होतात आणि आजपासून आपण पंचांग विकत घेतो, पंचांगाची पूजा करतो आणि पंचांगाचा आधार आपण वर्षभर घेत असतो. पण तरीसुद्धा आपल्याला पंचांगातल्या बऱ्याचशा गोष्टींची तितकीशी कल्पना असते असं नाही. आणि म्हणून आज आपण ज्योतिर्विद माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याकडनं पंचांगाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आग्रहाची विनंती, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट्स असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे टाका, आम्ही त्याची दखल घेऊ. नमस्कार गुरुजी. नमस्कार. शुभ पाडवा. शुभ पाडवा. आणि आजच्या दिवसाला आपण एक घेऊन आलोय नवीन विषय, पंचांग म्हणजे काय, दैनंदिन जीवनात पंचांगाचा उपयोग काय, याविषयी आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवं आहे. पहिलाच प्रश्न, पंचांग म्हणजे काय? खरं तर कोणतंही शास्त्र जेव्हा असतं तेव्हा त्याला एक डेफिनेशन असते. ज्योतिष म्हणजे काय, पंचांग म्हणजे काय, अशी पंचांगाची सुद्धा एक व्याख्या आहे. आणि ती व्याख्या अशी आहे की त्याची 5 अंग आहेत. कोणत्याही गोष्टीला 5 अंग असतात आणि जे काही 5 अंग येतात त्याला पंचांग असंच म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये पंचांग म्हणजे काय, तर इथं आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पंचांग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये त्याची 5 अंग कुठली आहेत, तर त्याच्यामध्ये तिथी आहे, वार आहे, नक्षत्र आहे, योग आहे आणि करण आहे. ही त्याची 5 अंग आहेत. आणि ह्या 5ही अंगांचा इथे विचार केला जातो आणि त्यानुसार आपल्याला जे काही मुहूर्त पाहिजे, शुभ मुहूर्त पाहिजेत, कुठं जायचंय, बोर घ्यायचंय, विहीर घ्यायची किंवा अनेक मुहूर्त आहेत, ते सगळे ह्या पद्धतीनं आपण ह्या पंचांगाच्या माध्यमातून बघून देतो. अच्छा, म्हणून 5 अंगांचा विचार म्हणून पंचांग. मग आता पहिलं तुम्ही सांगितलं तिथी. मग तिथी म्हणजे काय, तिथी किती असतात? तिथी हे साधारणतः 15 तिथी आहेत. म्हणजे आपण पहिला शुक्ल पक्ष घेतो आणि दुसरा कृष्ण पक्ष घेतो. तर पहिल्या पक्षामध्ये 15 आणि दुसऱ्या पक्षामध्ये 15 अशा साधारणतः 30 तिथी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा आणि परत पौर्णिमेच्या नंतर येणारी प्रतिपदा आणि परत अमावस्या, अशा आहेत 30 तिथी. अशा 30 तिथी आहे त्याच्यामध्ये. मग तिथींचं महत्व काय आहे? तिथींचा महत्वाचा विचार केला तर आपण प्रत्येक देवतेसाठी एक तिथी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये अगदी प्रतिपदेपासून आपल्याला विचार करता येतो की प्रतिपदा ही ब्रह्माची तिथी आहे. म्हणून आपण गुढीपाडवा ब्रह्मध्वजायन महा असं म्हणून आपण गुढी उभा करतो. प्रत्येक तिथीला एक देवता दिलेली आहे. चतुर्थी म्हटलं तर गणपती आहे, तृतीया म्हटलं तर काय वेळेला आपण आता तृतीयेला चैत्र तृतीयेला गौरीची तीज म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढं पंचमी आहे. आपल्याकडे श्रावण महिन्यात नागपंचमी येते, म्हणजे ती नागासाठी दिलेली तिथी आहे. षष्ठी आहे, सप्तमी आहे, सप्तमी सूर्यासाठी असते, अष्टमी देवीसाठी किंवा कालभैरवासाठी. अशा प्रत्येक तिथीला एक देवता आहे आणि त्या पद्धतीनं तिथीचं महत्व आलेलं आहे. मग याच्यामध्ये पुढे जाऊन विचार केला तर काही स्पेशल मुहूर्तांसाठी पण तिथी दिल्या जातात. मग त्याच्यामध्ये जया आहे, भद्रा आहे, नंदा आहे, रिक्ता आहे, हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी तिथी वापरल्या जातात. आणि त्या तिथी बघूनच जे काही आपण मुहूर्त काढतो ते साधारण ह्या तिथींची वर्गवारी करून मग आपण त्याचे मुहूर्त काढतो. अच्छा, म्हणजे तिथी महत्वाच्या आहेतच. पण मग आता हे तिथी झाल्यानंतर वार हा दुसरा पंचांगाचा अंग आहे. मग वारांचं महत्व काय, वार कसे ठरवतात, वारांची पंचांगातली काही वेगळी नावं आहेत का? हो, वारांची खरं तर आपल्याकडे जे 7 वार आहेत ते ग्रहांच्या नुसार घेतले गेलेले वार आहेत. म्हणजे ग्रहांचा तो क्रम आहे की पहिला आपल्याकडं सूर्य, म्हणजे खरं तर आपली गैरसमज याच्यामध्ये खूप मोठा आहे की आपल्या आठवड्याची सुरुवात आपण सोमवारपासून मानतो. खरं तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये आठवड्याची सुरुवात किंवा आपल्या सप्ताहाची सुरुवात ही रविवारपासून आहे. म्हणून पहिला ग्रह सूर्य आहे, दुसरा आहे तो चंद्र आहे, चंद्र म्हणजे सोम म्हणून तो सोमवार आहे, तिसरा मंगळ आहे म्हणून तो मंगळवार आहे. असे ग्रहांच्या त्या क्रमाने ते वार दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये वारांचा जी काही व्याख्या आहे की ह्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जो काही वेळ असतो त्याला आपण वार म्हणतो. वार आपल्याकडे रात्री 12ला संपत नाही. म्हणजे काही ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की काही जेवायला उशीर वगैरे झाला असेल, 11:30 पावणे 12 झाले असतील तर कोणीतरी म्हणतं उद्या गुरुवार लागणार आहे, तुम्ही लवकर सोडून घ्या. तर हे असं नसतं. याच्यामध्ये वार आहे तो ह्या सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत, त्याला आपण त्या वेळेला वार असं म्हणतो. तर हे त्याच्यामध्ये वाराचं महत्व आहे. म्हणजे रात्री 12ला दिवस बदलतो असं नाही. रात्री 12ला इंग्रजी तारीख बदलते, तिथी बदलत नाही, वार बदलत नाही. अच्छा, म्हणजे सूर्योदय ते सूर्योदय एक वार असतो.
मग आता पुढचं जे आहे की योग योग म्हणजे काय, योगाचे प्रकार काय आहेत किंवा शुभाशुभ योग असतात, याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. योग जे आहेत ते 27 योग आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काही अशुभ योग आहेत, काही शुभ योग आहेत. जसं की आपण अशुभ योगामध्ये वैधृती किंवा व्यातिपात ह्या योगांचा विचार करतो, तर हे आपल्याला अशुभ योग सांगितलेले आहेत. शुभ योगांमध्ये पण काही योग आहेत. त्याच्यामध्ये आत्ता आपण अशुभ योग बघितले, त्याचप्रमाणे शुभयोग जे आहेत त्याच्यामध्ये शोभन आहे, शुभ योग आहे किंवा वृद्धी आहे, हे काही शुभयोग सांगितले गेलेले आहेत. मग त्या शुभयोगांवरती आपण जे काही स्पेसिफिक मुहूर्त काढतो, तर हे पाची अंगाचा विचार करून ते मुहूर्त काढले जातात आणि त्याप्रमाणे आपल्याला शुभ मुहूर्त काढण्यासाठी या सगळ्या पंचांगाचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. व्यतिपात योग काय आहे? कारण जनरली व्यतिपात आहे म्हटल्यानंतर खूप अशुभ आहे, हो. तो साधारणपणे बघितला जातो, त्या व्यतिपाताला दानं दिली जातात. काय आहे ते? व्यतिपात आणि वैधृतीपात असा पण तो शब्द आहे. पात ह्याचा अर्थ काय आहे की सूर्य आणि चंद्र ह्या दोन ग्रहांमधलं काही ठराविक अंतर आहे. खरं तर हा टेक्निकली सगळा विषय आहे, म्हणजे इथे समजून सांगणं शक्य नाही, पण त्या दोन ग्रहांमधलं ठराविक अंतर जेव्हा येतं त्यावेळेला त्याला पात हा शब्द वापरला जातो आणि अशा वेळेला त्याला व्यतिपात किंवा वैधृतीपात असा पण शब्द आलेला आहे आणि मग त्याला ते पात शब्द लावण्याची पद्धत आहे, म्हणून ते पात म्हटलं जातं. आणि तसा तो व्यतिपात किंवा वैधृती हे दोन्ही अशुभ योग मानतात, पण बऱ्याच वेळेला व्यतिपात योगावर किंवा संक्रांतीच्या दरम्यान व्यतिपात योग आला असेल तर बऱ्याच वेळेला दान देण्याची जी पद्धत आहे तर त्या गोष्टी व्यतिपात योगावरती केल्या जातात. बरं, आता पंचांगाचं पुढचं अंग आहे ते करण. हो. मग करण काय आहे? करण 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 म्हणजे काय आहे, तर तिथी जी आपण घेतो त्या तिथीचा निम्मा भाग त्याला आपल्याकडे करण म्हणण्याची पद्धत पंचांगाने दिलेली आहे. तिथीचा निम्मा भाग म्हणजे करण. आता करणमध्ये बरेच करण आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विष्टीकरण सगळ्यांना माहिती असतं, कारण पंचांगामध्ये एखाद्या मुलाची पत्रिका वगैरे काढली जन्मकुंडली तर त्याला विष्टीकरण आहे असं सांगितलं जातं. तर ते विष्टीकरण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यामध्ये काही शुभकरण पण आहेत, जसं की बालवकरण आहे, हे शुभकरण मानलं जातं. असे काही शुभकरण पण त्याच्यामध्ये आहेत आणि मुहूर्त काढताना शक्यतो अशुभ जे काही भद्रा कालावधी किंवा विष्टीचा कालावधी सांगितला आहे तो टाळूनच मुहूर्त काढला जातो. कारण भद्रा किंवा विष्टी याचा विचार केला तर भद्रा ही शनीची बहीण सांगितलेली आहे, सूर्याची ती मुलगी आहे आणि भद्रा म्हणजे थोडंसं अशुभ कालावधी असा त्याचा अर्थ होतो, म्हणून ते टाळलं गेलं. म्हणजे करण सुद्धा पत्रिकेतलं किंवा पंचांगातलं एक महत्वाचं अंग आहे. महत्वाचं अंग आहे. पण मग आता नक्षत्र आपल्याला माहिती आहेत की 27 नक्षत्र आहेत. हो. मग नक्षत्र म्हणजे काय, नक्षत्राचं पंचांगातलं महत्व काय, किंबहुना एखादं काम करत असताना नक्षत्रांचा विचार का करावा? तर नक्षत्र म्हणजे काय, आता नक्षत्र हा तसा मोठा विषय आहे, पण नक्षत्राची व्याख्या जी आहे ती नक्षरती इति नक्षत्र हा असं म्हटलं जातं. म्हणजे जे स्थिर आहेत, जे एका ठिकाणी ठाम आहेत त्याला नक्षत्र म्हटलं जातं. आणि प्रत्येक माणूस जन्म घेताना जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रामध्ये जातो त्या नक्षत्रावर त्याचा जन्म झाला असं आपण इथं मानतो याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये शुभ अशुभ अशी काही नक्षत्र आहेत. मग शुभ नक्षत्र कुठली आहेत, अशुभ नक्षत्र कुठली आहेत? आता बघा, गुरुपुष्य योगावरती आपल्याकडं सोनं खरेदी केलं जातं, कारण पुष्य या शब्दाचा अर्थ पुष्टी किंवा वाढ होणं असा आहे. तर तुम्ही जर त्या पुष्य योगावरती खरेदी केला गुरुपुष्यावरती तर तुमच्या सोन्यामध्ये आणखीन तुम्ही घ्याल किंवा असा त्याचा एक अर्थ आहे. किंवा काही नक्षत्र अशी पण आहेत की जी त्रासदायक असतात, अशा नक्षत्रांना काही शांती वगैरे पण सांगितले जातात. किंवा काही नक्षत्रांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ती नक्षत्र प्रवासासाठी शुभ सांगितलेली आहेत. काही नक्षत्र शुभ कार्याला करण्यासाठी चांगली सांगितलेली आहेत. किंवा काही लोकांना युद्धाला जायचं, म्हणजे पूर्वीच्या काळी राजे राजवाडे युद्धासाठी जायचे तर त्यांच्यासाठी ती नक्षत्र काही सांगितले, जसं की कृतिका नक्षत्र आहे. तर तुम्हाला युद्धाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही कृतिका नक्षत्रावरती करा, पण तेच काम तुम्ही शुभ नक्षत्रावरती करू शकत नाही. पण कृतिका नक्षत्रावर मात्र केलं जर सुरुवात तुम्ही युद्ध कार्याची तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. अशा प्रत्येक नक्षत्राची एक स्वतंत्र अशी कन्सेप्ट आहे आणि त्या पद्धतीनं काय काम तुम्हाला करायचंय ते नक्षत्राच्या त्या गुणधर्मानुसार आपण ठरवतो आणि त्याप्रमाणे पुढच्या व्यक्तीला मार्गदर्शन करता येते किंवा पंचांगाच्या माध्यमातून आपण हे मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे शुभ नक्षत्र अशुभ नक्षत्र किंबहुना वेगवेगळे कामं करण्यासाठी वेगवेगळ्या नक्षत्रांचा विचार करावा लागतो. विचार करावा लागतो. म्हणून पंचांगातलं हे
आणखीन शेवटचा तरी पण महत्त्वाचा असा अंग आहे. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण हे जे पंचांगाचे 5 आस्पेक्ट पाहिले, त्याचा काय उपयोग होतो? दैनंदिन जीवनामध्ये बघा प्रत्येकच जर गोष्ट आपण बघितली म्हणजे अगदी भारतीय समाज जर बघितलं तर अतिशय श्रद्धाळू समाज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना मानणारा हा समाज आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून की बाळाचे कान टोचायचे, बाळाची पाचवी करायची, बाळाचं बारसं करायचे, बाळाचं नाव ठेवायचे, अगदी जन्मापासून शेवटचा 14वा करण्यापर्यंत हे सगळे मुहूर्त बघितले जातात की पंचक आहे का, हे आहे का, हे सगळे याच्यामधून पंचांगाच्या माध्यमातूनच आपण बघत असतो. मधले जे मुहूर्त आहेत आयुष्यामध्ये, कुणाला शेतकरी आहे तर कुणाला बोर घ्यायचंय, कुणाला बीज पेरणी करायची, असे अनेक पद्धतीचे मुहूर्त ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतील. कुणाला भूमिपूजन करायचे, कुणाला वास्तुशांती करायची, कुणाचा लग्नाची तारीख किंवा मुहूर्त काढायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा आधार जो आहे तो पंचांगाचा घेतला जातो. किंवा एखाद्याला तीर्थयात्रेला जायचंय तरी सुद्धा तो मुहूर्त काढला जातो तीर्थयात्रेला जाण्यासाठी. अशा अनेक ज्या काही गोष्टी आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्त काढला जातो. अगदी पूर्वीच्या काळी जे प्राणीची खरेदी केली जायची म्हणजे हत्ती खरेदी केला जायचा. आता पांढरा हत्ती खरेदी म्हणजे वाहन खरेदीसाठी त्याचे पण मुहूर्त काढले जातात. सोनं खरेदीसाठी तर गुरुपुष्यामृत प्रसिद्ध आहेच आहे. म्हणजे अशा अनेक सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही गोष्टी आपण करतो त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट करत असताना नक्की मनात येतं एकदा तरी, त्याची श्रद्धा असो किंवा नसो, की आपण याचा मुहूर्त बघितलेला नाही आणि तो कुठेतरी मग मुहूर्त बघायचा प्रयत्न ती व्यक्ती करते आणि सुदैवाने तो तसं त्याला मुहूर्त मिळून जातो आणि त्याचं काम पण मुहूर्तावर केल्यामुळं बऱ्याच अंशी ते सक्सेस होतं. म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर एकदा पंचांगाचं अवलोकन करावं ज्या दिवसभराचे काम व्यक्तीला करण्यासाठी. पंचांगाबद्दल आवड आहे, सध्या तर आता सोशल मीडिया असल्यामुळं अगदी तुम्हाला प्रत्यक्ष पंचांगच उघडून बसायची गरज नाहीये. तुम्ही सोशल मीडियात कुठेही गेला तर आजचं नक्षत्र कोणतं आहे, आजचा वार तर प्रत्येकाला माहिती असतो, आजची तिथी कोणती आहे, हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. किंवा मुहूर्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुहूर्त पण मिळतात. किंवा त्या गोष्टीचं ज्याला पंचांग संज्ञान म्हणता येईल किंवा पंचांग साक्षर म्हणता येईल, ज्या घरात एखादी तरी व्यक्ती आता होणं गरजेचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं अगदी गरजेपुरतं का होईना पण पंचांग शिकून घेणं गरजेचं आहे. आता पंचांगामध्ये घातचक्र हे एक असतं. हो. ते घातचक्र काय म्हणजे बऱ्याचदा आम्ही पंचांग उघडतो, काही गोष्टी कळतात काही गोष्टी कळत नाही. त्यात एक घातचक्र एक कन्सेप्ट लवकर क्लिअर होत नाही. पंचांगामध्ये घातचक्र दिलेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तीसाठी एक कोणताही वार म्हणजे आठवड्यातला एखादा वार घात असतो, एक तिथी घात असते, एखादा महिना घात वार असतो आणि प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. मग ती कोणती आहे हे जर आपल्याला समजलं की एखाद्या उदाहरणाचं आता मी पुष्य नक्षत्राचं सांगतो की पुष्य नक्षत्राला बुधवार घातवार आहे, पौष महिना घातवार आहे, ह्या घात तिथी आहेत प्रत्येकाच्या. हे जर प्रत्येकाला समजलं तर मग त्या दिवशी आपण शुभ कार्य किंवा एखादं काही देण्या घेण्याचा व्यवहार करायचा आहे, किंबहुना कुठं प्रवासाला जायचं आहे किंवा काय जलविहार करायचा आहे, अनेक गोष्टी माणसाला करायच्या असतात रोज काही वेगवेगळ्या. आणि त्यावेळेला शक्यतो या घात तिथीचा जर आपण समजून घेतली आणि तो दिवस टाळला तर कदाचित जे काही आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं यश वाढू शकतं किंवा त्यात काही धोका आपल्याला निर्माण होत नाही. अशा दृष्टीने ते घातचक्र बघण्याची एक प्रथा आहे. अजून वेगवेगळ्याही कारणांसाठी घातचक्र बघितलं जातं, पण बेसिकली एक व्यक्तिशः बघायचं म्हटलं तर हे सगळ्यात उपयुक्त आहे. म्हणजे जसं आपण मुहूर्त बघतो चांगलं कामासाठी, तसं अडचणी येऊ नये किंबहुना ते आपल्याला लाभणारच नाही हे बघण्यासाठी पण घातचक्राचा उपयोग होतो. घातचक्राचा उपयोग होतो. अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी घातचक्र उपयोगाचं आहे. प्रत्येक जो कोणी ज्योतिषी किंवा पंचांग बघणारा व्यक्ती आहे तो आपापल्या पद्धतीने ते घातचक्राचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी करत असतो, त्याचा अर्थ लावत असतो. आणि प्रत्येकाने जर ते समजून घेतलं, किमान सगळं घातचक्र नाही समजलं तरी किमान माझ्या नक्षत्राला किंवा माझ्या राशीला कोणते वार, कोणता महिना, कोणता दिवस, कोणती तारीख, तिथी, जे काही घात आहेत तर ते समजले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यातनं टाळता येतात. त्या दृष्टिकोनातून घातचक्र बघणं महत्त्वाचं ठरतं आणि ते काही फार अवघड आहे असं काही नाही. पंचांगात ते सहज उपलब्ध आहे आणि सहज समजू शकतं. आणखीन एक चक्र पंचांगामध्ये असतं आणि ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. हो. अवह कडा चक्र असं नाव पण त्याचं जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हो, अवकडा चक्र खरं तर आपण आता त्याची समोर स्क्रीनवरती दाखवूच ते चक्र. तर हे अवकडा चक्र अशा पद्धतीचं आहे आणि ह्या अवकडा चक्रामध्ये म्हणजे याला पंचांगाची सगळ्यात महत्त्वाची बाजू आणि सगळ्यात जास्त माहिती असणारं असं हे चक्र आहे. आणि ह्या चक्राच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी बघतो. मग त्याच्यामध्ये काय बघतो तर पहिलं त्यांनी नक्षत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये
जेव्हा गुणमेलन हा भाग येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये नाडी आहे, त्याच्यामध्ये योनी आहे, गण आहे, आराध्य वृक्ष दिलेला आहे, दान आहे, देवता आहे किंवा त्याचं मुख आहे, दृष्टी आहे, तत्व आहे, संज्ञा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲट अ टाइम बघता येतात त्याच्यामध्ये, की त्या रास कोणती, नक्षत्र कोणतं, त्याचं चरण कोणतं, त्याचं नावरस नाव काय येईल, हे सगळं बेसिकली आपण याच्यामधनं बघू शकतो, समजू शकतो. ह्या अवकडा चक्राचा जो उपयोग आहे तो आपल्याला सगळ्या दृष्टीने करता येतो. म्हणजे अगदी एखाद्याला म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर एखादा प्रश्न लहान मुलासाठी घेतात की हा मुलगा आजारी किंवा ही व्यक्ती आजारी आहे, तर त्या कोणत्या नक्षत्रावर तो आजारी पडलेला आहे त्याच्यावरून त्याचे पीडा दिवस किती आहेत, की याला 8 दिवस आजार राहणार आहे, 10 दिवस राहणार आहे, हे सगळं याच्यामधून स्पष्टपणे आपल्याला ह्या एका अवकडा चक्रातून संपूर्ण जे काही आपल्याला 5 अंगांचा विचार करून सांगायची माहिती ती पूर्णपणे आपण ह्या अवकडा चक्राच्या माध्यमातून सांगू शकतो. ह्याच्यामध्ये दुसरा जो भाग येतो तो म्हणजे आपण एखादी वस्तू हरवली, सापडली वगैरे हा जो भाग येतो तोही या चक्राच्या खालच्या बाजूला जो तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये तो दिलेला आहे. आराध्य वृक्ष जो आहे, आता एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा त्याला काही त्रास होतोय किंवा त्याला काहीतरी पुढं पास व्हायचं किंवा आणखीन काही गोष्टी त्याला करायच्यात, प्रगती करायची त्याची, अशा अर्थानं पण नक्षत्र वृक्षाची पूजा करायला सांगितली जाते. आणि याच्यामध्ये सहज आपल्याला कोणता नक्षत्र वृक्ष आहे ह्या अवकडा चक्रामध्ये आपल्याला सहज पद्धतीनं समजून येतं. संपूर्ण पंचांगाचं क्षिप्त रूप हो, हे आपलं हे अवघडा चक्र आहे. अवकडा चक्र आहे. आणि ह्याच्यातून आपण सगळ्या प्रकारचे प्रेडिक्शन्स करू शकतोय, समोरच्याला अंदाज देऊ शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आता असा एक प्रश्न येतो की 2 दिवस अमावस्या आहे, 2 दिवस पौर्णिमा आहे, मग कोणती अमावस्या धरायची, कोणता दिवस पौर्णिमेचा धरायचा, मग हे 2-2 दिवस येतं आणि त्याचं सोल्युशन्स काय? तर त्याचा अर्थ कसा लावायचा, बऱ्याच लोकांमध्ये हा संभ्रम कायम असतो की अमावस्या कोणती धरायची, पौर्णिमा कोणती धरायची, आज पण आहे, उद्या पण आहे. खरं तर असं तिथीचा क्षय झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. म्हणजे आज दुपारी अमावस्या लागते, संध्याकाळी अमावस्या असते आणि उद्याच्याला दुपारपर्यंत अमावस्या असते. मग आता ही दोन्ही दिवस धरायचे का, एक दिवस धरायचा? तर याच्यामध्ये जो काही प्राधान्य प्रत्येक गोष्टीला दिलेलं असतं ते महत्त्वाचं असतं. म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या वेळेला जर अमावस्या दुपारी 2 वाजता लागली तर लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी आहे, म्हणून शक्यतो आपल्याला तीच अमावस्या धरायला सांगितली जाते. पण अमावस्या दुसऱ्या दिवशी सकाळी लागणार आहे, दर्श अमावस्या जी सूर्याने बघितलेली आहे ती जी अमावस्या आहे ती पण अमावस्याच असते, पण संध्याकाळी अमावस्या नसते लक्ष्मीपूजनाच्या वेळेला, म्हणून ते आधी बघितली जाते. असं ते प्रत्येक त्या जो काही सण उत्सव जे काही असतं त्या वेळेला त्यानुसार ते अमावस्या किंवा पौर्णिमा ठरवली जाते. आता पौर्णिमा बघा, बऱ्याच वेळेला असं असतं की हनुमान जयंती आपल्याकडे सकाळचा जन्म असतो. हा, पौर्णिमा अगदी काही वेळेला असं असतं की सकाळी अगदी 7 वाजता लागते आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता संपणार असते. म्हणजे त्यात महत्त्वाचं आपल्याला सूर्योदय असणं महत्त्वाचं असतं हनुमान जयंतीच्या वेळेला. मग अशा वेळेला सूर्याने जी बघितलेली पौर्णिमा आहे त्यावेळेला ती हनुमान जयंती घेतली जाते. मग असं खूप वेळा होतं, कारण तिथीचा हा क्षय असतो, त्यामुळं ते समजून घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे तिथं त्या पौर्णिमेला किंवा त्या अमावस्येला कोणता सण आलाय, कोणता वार आलाय, कोणता उत्सव आलाय आणि त्याचं महत्त्व काय आहे त्यानुसार आपल्याला इथं विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे त्या परिस्थितीनुसार आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी धरायची हे ठरवलं जातं. ते आता खूप याच्यामध्ये वादविवादाचे मुद्दे येतात किंवा धर्मशास्त्रीय मतं वेगळी असतात, हे सगळं आहे. पण किमान सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी सांगायची गोष्ट याच्यामध्ये एकच आहे की ह्या तिथींच्या क्षयामुळे हे होतं. त्यामुळे इथं साधारण दर्श पौर्णिमा किंवा दर्श अमावस्या ही धरली जाते. काही लोकांचा पौर्णिमेचा उपवास असतो, मग अशा वेळेला कोणत्या पौर्णिमेला उपवास करायचा अशी माणसं बऱ्याच वेळा विचारतात. मग ह्याला एकच नियम लागू होतो की जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली आहे त्यावेळेला उपवास करायला हरकत नाही. आता करी दिन हा एक शब्द असतो की आज कर आहे, तो करी दिन म्हणजे काय? करदिन, आता करदिन किंवा करीदिन असा जो शब्द वापरला जातो तर तो साधारणतः आपल्याकडे पौर्णिमा किंवा अमावस्या झाल्यानंतर येणारा दुसरा दिवस जो असतो त्याला खरं तर करदिन म्हटलं गेलं किंवा करीदिन म्हटलं गेलं आहे. मग त्या दिवसावरती विद्याभ्यास करू नये किंवा विद्याभ्यासामध्ये फारशी प्रगती होत नाही असं म्हटलं जातं. मग बऱ्याच आपण जर वेद पाठशाळा वगैरे बघितल्या तर तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा पूर्वीच्या काळी जे काही आश्रमामध्ये शिकवलं जायचं तर तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो दिवस आहे तो प्रतिपदा, त्या प्रतिपदेला आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी येणारी प्रतिपदा सुद्धा, ह्या दोन्ही प्रतिपदांना सुट्टी असायची. त्याचं कारण हे करदिन
किंवा विद्यार्थ्यांनी त्या दिवशी शिकू नये असा त्याचा एक अर्थ आहे. हा एक कर दिन किंवा हा एक मुद्दा येतो. आणि दुसरा जो पुढचा मुद्दा आहे, तर कर मग कुठं कुठं येते, तर आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर दिन मानले जाते, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर दिन मानले जाते, किंवा आपल्याकडे सूर्यग्रहण चंद्रग्रहण जेव्हा होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण कर दिन मानतो. कर दिन म्हणजे काय, की त्या दिवशी काही शुभ गोष्टी करू नयेत किंवा शुभ गोष्टीसाठी हा दिवस टाळावा, एवढाच त्याचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. अशा पद्धतीनं कर दिन म्हणजे खूप हा व्यवहारात प्रचलित असणारा शब्द आहे, म्हणून याचं आपण थोडं जास्त विश्लेषण इथं केलं. आता आणखीन एक असतं प्रदोष. खूप महिला प्रदोषाचा उपास करतात. हे प्रदोष काय आहे आणि कोणता प्रदोष महत्त्वाचा? भौम प्रदोष, शनी प्रदोष. प्रदोष व्रत जे आहे ते साधारण एकादशीच्या बऱ्याच वेळा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येतं. साधारण त्रयोदशीचा तो दिवस असतो. मग ते शुक्ल पक्षात पण आहे आणि कृष्ण पक्षामध्ये पण आहे. दोन्ही पक्षामध्ये प्रदोष येतात. आणि प्रदोष हे या व्रताचा जर आपण विचार केला तर साधारणतः याचा एक खूप चांगला जो पुरावा आहे तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांनी ह्या प्रदोष व्रताचं महात्म्य सांगितलेलं आहे त्यांच्या पोथीमध्ये, की अगदी नरसिंह सरस्वतींचा जन्म जो आहे तो सुद्धा प्रदोष व्रताच्या मुळे झालेला आहे, की त्यांनी हे व्रत सांगितलं होतं आणि त्यानंतर तो जन्म झालेला आहे. मग प्रदोष व्रतामध्ये आता काही काही जे प्रदोष आहेत ते सोम प्रदोष आहे, म्हणजे सोमवारी येतो तो सोम प्रदोष आहे, मंगळवारी येतो तो भौम प्रदोष आहे, बुधवारी येतो तो बुध प्रदोष आहे. असं प्रत्येक वारानुसार ते प्रदोषाला म्हटलं गेलेलं आहे. मग याच्यामध्ये जर मुलं किंवा संतती अभ्यास करत नाहीये, संतती काही वेळेला संतती होण्याच्या दृष्टिकोनातून आहे, की संततीमध्ये काही व्यंग आहे किंवा संततीमध्ये प्रगती होणं अपेक्षित आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर बऱ्याच वेळेला आपल्याला शनी प्रदोष करायला सांगितला जातो. आणि शनी प्रदोषाचं व्रत हे खूप ठिकाणी प्रचलित आहे. याचा गुरुचरित्र पोथीमध्ये हा उल्लेख सगळा आलेला आहे. मग अशा पद्धतीनं ज्यांचे काही जसे प्रश्न असतील त्या पद्धतीने प्रदोषाचं किंवा सगळेच प्रदोष करणारी पण काही मंडळी आहेत, की जे काही कोणत्याही वारी येऊ तो प्रदोष केला जातो. किंवा काही स्पेसिफिक लोक शनी प्रदोष करतात, काही भौम प्रदोष करतात. ज्यांचे काही प्रॉपर्टी पैसा याच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील तर ते जमिनीच्या बाबतीत असतील तर ते भौम प्रदोष वगैरे करतात. ज्या घरात बुद्धी वाढवायची, बुद्धिमत्ता पाहिजे किंवा काही ठिकाणी गुरूंवरची जी श्रद्धा असते त्यासाठी गुरुप्रदोष पण केला जातो. संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे काय, आता संक्रांतीचा अर्थ वेगवेगळ्या अर्थाने घेतला जातो. संक्रांत आली, ह्याच्यावर संक्रांत आली, त्याच्यावर संक्रांत आली, तर तशा अर्थानं संक्रांत असा अर्थ नाहीये. प्रत्येक महिन्यामध्ये एक संक्रांत असते. म्हणजे रवी ज्या वेळेला राशी परिवर्तन करतो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. ह्या एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो किंवा राशी परिवर्तन करतो त्या गोष्टीला संक्रांत म्हटलं जातं. आणि प्रत्येक महिन्यामध्ये साधारणतः 14, 15, 16 ह्या तारखांच्या दरम्यान रवी बदल होत असतो. प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते, त्याला संक्रांत असं आपण म्हणतो. आणि आपल्याकडं सगळ्यात जी प्रसिद्ध किंवा मोठी संक्रांत आपण मानतो ज्यावेळेला धनुराशीमधून मकर राशीमध्ये रवी प्रवेश करतो. साधारण आपल्याकडे 14 तारीख आपण गृहीत धरतो किंवा एका दिवस मागं पुढं होतं तिथीमुळं, पण 14, 15, 16 ह्या दरम्यानच ती संक्रांत येते. आणि मकर राशीमध्ये रवी जातो म्हणून ती मकर संक्रांत आपल्याला माहिती आहे. म्हणजे 12ही महिन्यामध्ये संक्रांती येत असतात, पण उत्तरायण आणि दक्षिणायन, ते उत्तरायण सुरू होतं मकर संक्रांतीच्या वेळेस, म्हणून खरं ती संक्रांत आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो. आता मग आणखीन एक गोष्ट असते की राहुकाळ सध्या सगळीकडे सगळ्या लोकांना माहिती आहे. मग राहुकाळ काय आहे आणि त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आता राहुकाळ, आता प्रत्येक कॉमन माणसाला राहुकाळ माहिती आहे. म्हणजे अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अगदी काही असेल तर पहिलं माणूस राहुकाळ आहे का हे बघतो. आता खरं तर प्रत्येक दिवसाच्या काही वेगवेगळे काळ दिलेले आहेत आणि ह्या काळामध्ये शक्यतो काही बाहेर पडू नका, महत्त्वाच्या कामाला जाऊ नका वगैरे वगैरे सांगितलं जातं. पण ह्या तो कोणत्या दिवशी कोणता वेळ पाळायचा हे न मी सांगता मुळात तो राहुकाळ म्हणजे काय नेमका एक्झॅक्ट काय परिणाम होतो हे मी इथं सांगणार आहे, कारण ते प्रत्येकाकडे उपलब्ध आहे आता ते. आणि तशा दृष्टीने राहुकाळ आता बऱ्याच वेळेला लग्नाची तिथी या राहुकाळामध्ये येते आणि बरेच माणसं विचारतात की राहुकाळ आहे मग लग्नाची, पण खरं तर लग्न तिथीचा आणि राहुकाळाचा तसा प्रत्यक्ष काही संबंध नसतो. ते प्रत्यक्ष पंचांगकर्त्यांनी केलेलं गणित आहे आणि ते ग्राह्य मानून आपण पुढे जायला हरकत नाही. त्यामुळे त्याचा ह्याच्याशी संबंध जोडू नये. पण राहुकाळ हा जो काही भाग आहे राहू, मग राहूवरच का काळ तर अनेक ग्रहांचे आहेत, प्रत्येक ग्रहाला एक ओर असतो.
त्याबरोबर त्याचं ते प्रभुत्व असतं त्या वेळेवरती. तसं राहू काळ, मग राहू म्हणजे काय करतो, तर राहू हा मुळात संभ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. आणि संभ्रम करणं, दिशाभूल करणं, हे सगळे राहूची वैशिष्ट्य आहे. मग त्याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये एखादा चुकीचा निर्णय घेतला जातो, चुकीच्या ठिकाणी माणूस पोचतो, चुकीचा सल्ला मिळतो, चुकीचा मित्र भेटतो, चुकीची बस मिळते, अशा अनेक गोष्टी घडत असतात ह्या राहू काळामध्ये. कारण राहूचं मूळ जर विचारात घेतलं आपण तर संभ्रम असं एकच नाव आपल्याला देता येईल, की जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये संभ्रम निर्माण करणे, बुद्धिभेद करणे, हे राहूचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तो राहू काळ बघण्याची पद्धत आता हल्लीच्या कालखंडामध्ये खूप वाढलेली आहे. ह्या 10-5 वर्षामध्ये जसं सोशल मीडिया आलाय तसं हे सगळं वाढलंय. पूर्वी काही फारसं कोणी याच्याकडे बघत नव्हतं. राहू काळ होताच, पण फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. आता सगळ्यांना ते माहीत झालंय, म्हणून ते बघितलं जातं की राहू हा ग्रह ह्या पद्धतीचा आहे. पण मग चांगली गोष्ट झाली ना, की सगळ्यांना राहू काळ पाळतायत सोशल मीडियामुळे. निश्चित चांगली आहे, पण अगदी याच्यामध्ये टोकाचंही गोष्ट घ्यायची आवश्यकता नाही. मी आता राहू काळ आहे, जेवण करू का नको, राहू काळ आहे, अगदी तुम्हाला परीक्षेला जायचं पेपरला आणि तुमच्यासाठी काही परीक्षा थांबणार नाहीये, त्या राहू काळ असला तरी पेपरला पोहोचलंच पाहिजे. म्हणजे नको तिथं हे शास्त्र लावण्यात काही अर्थ नाहीये. अगदीच गरज असली, योग्य असेल तरच ह्याचा उपयोग करायचा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जर त्याचा अतिरेक केला जातो, तो कुठंतरी इथे टाळणं गरजेचं आहे. आणि खरं हेच सांगण्याचा इथं उद्देश आहे. अगदी तुम्ही एखादा व्यवहार करायला चाललाय, दस्त करायला चाललाय, काही गाडी खरेदीला चाललाय, एखादी मोठी गोष्ट ठीक आहे, तुम्ही मागे पुढे करू शकता, पण जिथं इमर्जन्सी तुम्हाला तिथं पोचणंच गरजेचं आहे, तर तिथं कुठं तुम्ही राहू काळाचा विचार करणार आहे. शेवटी कर्माला आणि कर्तव्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता आणखीन एक मुहूर्त असतो, जसं राहू काळ वाईट आहे तसं घबाड मुहूर्त म्हणतात. हा घबाड मुहूर्त काय आहे? आता घबाड म्हटलं की सगळ्याला बरं वाटतं. हो, आणि शब्दशः. शब्दशः घबाड मुहूर्त म्हणजे काय आहे, तो शुभ मुहूर्त आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि तो रवी आणि चंद्र ह्या 2 ग्रहांचे मधलं जे अंतर येतं त्याच्यानुसार तो योग तयार होतो. तो बऱ्याच वेळा पंचांगामध्ये दिलेला असतो. मग अशा वेळेला आपण जे काही मुहूर्ताचा विचार करतो, मुहूर्त काढतो, त्यावेळेला ह्या घबाड योगाचा विचार करून ते मुहूर्त काढले जातात. की एखादं काही सोनं खरेदी करायचं आहे, गुरुपुष्याच्या वेळेला जसा घबाड योग येत असेल तर तो आहे. तुम्हाला काही लोकांना प्रॉपर्टी खरेदी करायची असते, अशा वेळेला पण त्याचा विचार केला जातो. किंवा काही नवीन घ्यायचं आहे, अशा वेळेला ह्या घबाड योगाचा विचार केला जातो. बरीचशा गोष्टी आहेत की त्या घबाड योगावर करायला सांगितले जातात. तर तो रवी आणि चंद्र ह्या 2 ग्रहांमधलं ते अंतर आहे आणि तो पंचांगामध्ये स्पष्टपणे दिलेला असतो की हा घबाड योग आहे. आता ते टेक्निकली सगळं इथं सांगणं फारसं शक्य नाही होणार, पण तो घबाड योग अशा पद्धतीने घबाड योगाचा विचार केला जातो. आता घबाड योगामध्ये आणखीनही योग सांगायचे झाले तर काही अमृतसिद्धीसारखा योग असतो, दग्ध योग असतो, मृत्यू योग असतो, असे खूप बरेचसे काही योग ह्याच्यामध्ये आहेत. मग त्यात कोणत्या गोष्टीसाठी कोणता योग आपण वापरणार आहे हे जर समजून घेतलं तर पंचांगाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे आपण दैनंदिन जीवनासाठी करू शकतो. आणि हे सहज तुम्ही समजून घेऊ शकता. त्याला काही फार वेगळ्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता नाही. जर एखाद्याला आवड असेल पंचांग बघण्याची, शिकण्याची, तर त्या व्यक्तीने तशी कमेंट केली तर आपण तसेही पुढच्या वेळेला काही प्रयोग करू शकतो. आता आपलं पंचांग सुरू होतं चैत्र महिन्यापासून हो, आणि संपतं फाल्गुनला. हो, मग ही जी मराठी महिन्यांची नावं आहेत, हो. ही नावं कशावरनं पडलेली आहेत? कशी ठरवण्यात आली? अच्छा. आता प्रत्येक महिन्याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं, अगदी चैत्रापासून जर सुरुवात केली तर प्रत्येक महिन्याच्या 12ही पौर्णिमांचा विचार आपण करूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रत्येक महिन्याला कशावरून नाव दिले. आणि त्याच्यामध्ये बघा, पहिलं चित्रा नक्षत्रावर येणारी पौर्णिमा आहे, म्हणजे हनुमान जयंती. तर चित्रा नक्षत्रावर येते. कधी म्हणजे जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत हनुमान जयंती झाली ती चित्रा नक्षत्रावरच आहे. म्हणजे चित्रा नक्षत्रावर येणारी पौर्णिमा म्हणून ते चैत्र. विशाखा नक्षत्रावर येणारी पौर्णिमा म्हणून तो वैशाख. मग नक्षत्रांवरून महिन्यांना नावं दिलेली आहे. मग आता बऱ्याचदा असं होतं, आता ते नक्षत्र झालं, आपण हे झालं की या नक्षत्राची शांती आहे, या योगाची शांती आहे. जन्मपत्रिका जेव्हा काढायला येतात हो. तर हे कशावरून ठरवतात की शांती आहे? आता पंचांगाच्या मध्ये आपण जर बघितलं किंवा एखाद्या लहान बाळाची कुंडली काढली तर गुरुजी स्पष्टपणे सांगतात तिथं की ह्या बाळाला ह्या शांती करणं गरजेचं आहे. आता म्हणजे पहिल्यांदा आपण त्याच्यात नक्षत्राचा जर विचार केला तर लक्षात येईल की ठराविक जी काही नक्षत्र आहेत त्याला इथं शांती सांगितली आहे. मग त्याच्यामध्ये पुष्यचा काही भाग आहे, आश्लेषा नक्षत्राला पूर्ण शांती आहे, मघा नक्षत्राचं पहिलं चरण आहे, चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध आहे, पुढं मूळ नक्षत्र आहे. अशी
सगळी बरीच नक्षत्र आहेत त्याच्यामध्ये. ह्या प्रत्येक नक्षत्राला शांती सांगितली आहे किंवा क्षयतिथी आहे, सदंत शांती आहे. अनेक शांती पंचांगाच्या माध्यमातून ह्या आपल्याला समजू शकतात. सदंत म्हणजे एखादं बाळ दातासहित जन्मलं तर त्याला शांत सांगितलेली आहे. अशा बऱ्याच शांत्यांचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजू शकतात किंवा नक्षत्राच्या शांती तर नक्की समजते, बाकी जरी काही नाही समजलं तरी. आणि त्याच्यामध्ये काही योगांना पण शांती सांगितलेल्या आहेत. करणमध्ये सांगितलेली आहे, म्हणजे भद्राकरण जे आहे, विष्टी म्हणतो आपण ज्याला, ते विष्टीकरणला पण शांती सांगितलेली आहे. काही तिथींना पण शांती आहेत. मग तिथीमध्ये कृष्ण चतुर्दशी किंवा सिनिवाली कू असं म्हटलं जातं त्याला. अमावस्या आणि चतुर्दशी ह्याचा काही जो भाग येतो मधला त्याला सिनिवाली कू असं म्हटलं जातं. मग ते चतुर्दशीची शांती पण आहे, सिनिवाली कूची पण आहे आणि अमावस्येची पण आहे. ह्या तिथींच्या पण शांती आहेत. अशा नक्षत्राला शांती आहे, तिथीला शांती आहे. म्हणजे अशुभ नक्षत्र त्यांना म्हणायचं, अशुभ तिथी त्यांना म्हणायचं. त्याच्या वेळेस जे जन्मलं त्या सगळ्यांसाठी आता प्राथमिक लेवलला आपण बघतोय म्हणून इथं शांती आहेत. आता त्याच नक्षत्राला का शांती का करायची, खरं तर हा खूप मोठा विस्तृत विषय आहे. तो कधी वेळ येईल तेव्हा आपण मांडूया. पण बेसिक लेवलला एवढं पुष्कळ, म्हणजे कृष्ण चतुर्दशीलाच का शांती करायला सांगितली, त्याचं कारण काय असेल, किंवा अमावस्येलाच का सांगितली, आश्लेषा नक्षत्रालाच का सांगितली, चित्राचा पूर्वार्धच का आहे, ह्याचा खूप मोठा विचार आहे सगळा. आणि तो आत्ता तरी आपण नाही मांडू शकत. पुढे आपण म्हणजे प्रत्येकाला तात्विक विचार आहेत, शास्त्रीय बैठक आहे. हो. मग आता आणखीन एक असतं की अधिक महिना, म्हणजे इंग्रजी महिन्यांमध्ये कधी अधिक महिना येत नाही, पण आपल्या मराठी महिन्यांमध्ये येतो. हो. कशामुळे तो अधिक महिना तयार होतो? आता गंमत म्हणून जावयांची सोय असं म्हणता येईल. जावयांसाठी लाभदायक आहे ते. अधिक महिना आपण त्याला पुरुषोत्तम मास असं पण म्हणतो. आणि अधिक महिना काय येतो, खरं तर आता अधिक महिना सगळ्यांना माहिती आहे, पण तो काय येतो तर हा सगळा गणितीय भाग आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. बऱ्याच वेळेला तिथी किंवा जे काही वर्षाचे दिवस असतात त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. दर 3 वर्षांनी तिथीने काही वेळेला मागं पडतो आपण त्या दिवसांच्या दृष्टिकोनातून किंवा पंचांगाच्या कॅल्क्युलेशनच्या दृष्टिकोनातून, त्या दृष्टीने ही व्यवस्था केलेली आहे. आणि त्या पद्धतीने तो अधिक महिना येतो आपल्याकडे. आता ह्यालाही खूप अर्थ खूप मोठा आहे, म्हणजे कसा येतो, काय येतो, हे सगळं कॅल्क्युलेशन, त्याचं गणित वगैरे खूप मोठा भाग आहे सगळा. पण तरी पण आपण अगदी बेसिक लेवलला चर्चा करतोय त्या दृष्टिकोनातून हा सगळा गणितीय भाग आहे. आणि जे काही दिवसांचं कॅल्क्युलेशन करायचे त्या दृष्टिकोनातून हा अधिक महिना येतो इथपर्यंत समजायला हरकत नाही आता आपण. मग आता 3.5 मुहूर्त, हे 3.5 मुहूर्त कोणते आहेत आणि त्या मुहूर्तांचं महत्त्व काय? आपल्याकडे गुढीपाडवा आहे, त्यानंतर अक्षय तृतीया आहे आणि दसरा आहे. हे 3 मुहूर्त झाले. आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. असे 3.5 मुहूर्त आपल्याकडं मानले जातात. मग ह्या 3.5 मुहूर्तावर काय काय करता येतं, तर अनेक गोष्टी करता येतात. फक्त गुढीपाडव्याच्या बाबतीत आपण थोडंसं क्लिअर करू की गुढीपाडव्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना भूमिपूजन करायचं असतं, वास्तू शांत करायची असते. तर चैत्र महिन्यामध्ये शक्यतो ह्या गोष्टी केल्या जात नाहीत वास्तूशी संबंधित. बाकी तुम्ही सोनं खरेदी, वाहन खरेदी किंवा इतरही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते करू शकता. पण भूमिपूजन, वास्तू शांत किंवा वास्तूशी संबंधित कुठल्याही गोष्टी गुढीपाडव्याला केल्या जात नाहीत. हे आपल्याला विशेष पद्धतीने ते नमूद करावं लागेल. म्हणजे 3.5 मुहूर्त वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून वापरायचे आहे. चांगला मुहूर्त म्हणून सगळी कामं आज सुरू करूयात असं नाही. अरे बापरे, ही नवीन माहिती मिळाली बरं का आज. नाही तर पाडवा म्हणलं की शुभ असं आपण म्हणून चालतो. भूमिपूजन, वास्तू शांती बरेच लोक चालू असतं, पण हे नाही आहे तसं. वास्तूसाठीचे नियम जे काय आहेत ते वेगळे. गुरुजी, छान माहिती तुम्ही सांगितलीत आम्हाला. पंचांगांबद्दल खरोखरीच आज विस्तृत माहिती मिळाली. थोडासा दृष्टिकोन विकसित व्हायला मदत झाली आहे. मला असं वाटतं की आपले सगळे प्रेक्षक निश्चितपणे तर पंचांग आपल्या घरी आणतील आणि त्याचा यथोचित वापर आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना करतील. आणि तुम्ही जी माहिती सांगितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक, आत्ताच आपण पाहिलं पंचांग म्हणजे काय, पंचांगाचं महत्त्व काय, 3.5 मुहूर्त कसे असतात, राहू काळ का पाळावा, आणि पंचांगाची सगळी 5 अंग किंबहुना ते अवकडास, चक्र, या सगळ्याचा आपण पुन्हा एकदा पुनर्विचार करूयात आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणखीन चांगलं यश मिळवण्यासाठी त्या सगळ्याचा आपण वापर करूयात.
तुम्ही आमचा एपिसोड पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुनश्च एकदा गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.